आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर। आता बातमी आहे ENBA पुरस्कारांमध्ये एबीपी माझाने रोवलेल्या झेंड्यासंदर्भात। टेलिव्हिजन क्षेत्रात अत्यंत मानाच्या आणि अभिमानाच्या अशा ENBA पुरस्कारात एबीपी माझाने 4 विभागांमध्ये आपली मोहर उमटवलेली आहे। एबीपी नेटवर्कचे CEO अविनाश पांडे यांचा बेस्ट CEO ऑफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यात आलाय। तर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता टेलिकास्ट होणाऱ्या आणि बातमीचे विविध पैलूंद्वारे सखोल विश्लेषण करणाऱ्या 0 आवर या विशेष बुलेटिनला बेस्ट करंट अफेअर्स प्रोग्राम तसंच बेस्ट प्राईम टाईम अशा विभागात 2 गोल्डन पुरस्कारांनी गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे बेस्ट न्यूज कव्हरेज विभागात प्रदीप कुरुलकर प्रकरण आणि इर्शाळवाडी दुर्घटना या दोन्ही कव्हरेजला अनुक्रमे गोल्ड आणि सिल्व्हर पुरस्कार मिळाले आहेत। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या कव्हरेजसाठी मंदार गुंजारी आणि इर्शाळवाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठी विनायक पाटील यांना पुरस्कार बहाल करण्यात आले। एबीपी नेटवर्कला एकूण 30 पुरस्कार मिळाले आहेत। दिल्लीमध्ये पार पडलेल्या सोहळ्यासाठी एबीपी माझाच्या उपसंपादक सरिता कौशिक, पुण्याचे ब्युरो चीफ मंदार गुंजारी, 0 आवरचे प्रोड्युसर शिशुपाल कदम, विनीत डंभारे तसंच प्रतिनिधी विनायक पाटील उपस्थित होते। तर बेस्ट CEO ऑफ द इयर अविनाश पांडे यांना सन्मान मिळालेला आहे। बेस्ट करंट अफेअर्स प्रोग्राम 0 आवरसाठी, तर बेस्ट प्राईम टाईम शो देखील 0 आवरसाठी पुरस्कार मिळालेला आहे। बेस्ट न्यूज कव्हरेज गोल्ड प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या कव्हरेज करता, तर बेस्ट न्यूज कव्हरेज सिल्व्हर एक होती इर्शाळवाडी दुर्घटना कव्हरेजसाठी। यासोबत इकडे एक छोटासा